नमस्कार मैत्रिणींनो, आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला बोधकथा सांगणार आहे. विषय आहे कर्म फिरून परत येते. कथा खूप छान आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. कथा फार पूर्वीच्या काळची आहे. एका आश्रमामध्ये एक गुरु राहत होते. त्या गुरुकडे बरेचसे शिष्य होते. गुरुचे वय जवळजवळ 100 वर्षाचे होते. ते गुरु जेव्हा समाधीला बसत तेव्हा कधीकधी त्यांची समाधी ही 2-2 दिवसापर्यंत चालत असे. त्यामुळे त्यांना अंतर्ज्ञान प्राप्त झाले होते. त्यांना भविष्यात पुढे काय होणार आहे त्या गोष्टीचा अंदाज अगोदरच लागत असे. ते असेच एकदा ध्यानस्थ बसलेले असताना त्यांनी असे पाहिले की त्यांचा एक शिष्याच्या पुढच्या 8 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे. ते पाहून त्यांची ध्यानस्थपणा भंग झाला. त्यांना त्या गोष्टीचे फार वाईट वाटलं, कारण तो शिष्य फारच गुणी होता. शिक्षणात व सर्व कामामध्ये तो अगदीच तरबेज होता. त्यामुळे त्या गोष्टीचं त्यांना फार वाईट वाटलं. थोड्या वेळानंतर त्यांनी त्याला आपल्याजवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं की पुढच्या 8 दिवस तू तुझ्या घरच्यांना भेटून ये. ते ऐकून त्या शिष्याला खूप आनंद झाला. त्याने गुरूंना सांगितले की मी गेल्या कित्येक दिवसापासून हाच विचार करत होतो की मला माझ्या घरच्यांना भेटायला जायचे. तुम्ही मला ही परवानगी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मग गुरूंनी त्याला सांगितले, तू 8 दिवस तुझ्या घरी राहशील, पण 8व्या दिवसाच्या सूर्योदयाच्या वेळी अगोदर तुला आश्रमात पोहोचायचे आहे. तो अतिशय आनंदित झाला. थोड्याच वेळामध्ये त्याने आपले थोडेसे सामान घेऊन आश्रमामधून बाहेर पडला. गावाकडे जाण्यासाठी त्याला एका डोंगरावरून खाली उतरून एका नदी पार करून जायचे होते. तो नदी जवळ पोहोचला तेव्हा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीला पाणी थोडे जास्त आले होते. तेव्हा अचानक त्याचे लक्ष बाजूला असलेल्या मुंग्यांच्या वारुळाकडे गेले. त्याने पाहिले की लाखो मुंग्या अन्न गोळा करून आणत आहेत आणि ती वारुळामध्ये ठेवून जात आहेत. वारुळामध्ये मुंग्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे मुंग्याचा एकमेकांना धक्का लागल्यावरती त्या बाजूला होऊन आपला रस्ता बदलत होत्या. पण त्याचं सर्व काम शांतपणे चाललं होतं. हे पाहून त्याला फार गंमत वाटली. त्यानं थोडा वेळ ती सारी गंमत पाहिली. त्यानंतर त्याने जाण्याचा विचार केला. जेव्हा त्याने पाण्यामध्ये पहिला पाय ठेवला तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार आला की अरे, जर हा पाण्याचा प्रभाव वाढला तर या मुंग्याचं हे वारूळ वाहून जाईल. म्हणून तो पुन्हा मागे वळला आणि त्याने नदीच्या काठी असणारे दगड वाळू जमा केली आणि त्या वारुळाभोवती एक तटबंदी तयार केली. त्यानंतर त्याने नदीच्या प्रवाहाचा रस्ता बदलण्यासाठी त्याच्या विरुद्ध दिशेने एक छोटीशी नाली तयार केली. म्हणजे जे पाणी येईल ते विरुद्ध दिशेने निघून जाईल आणि त्यामुळे मुंग्याच्या वारुळाला काहीही नुकसान होणार नाही. सर्व व्यवस्थित झाल्याची खात्री करून घेतल्यावरती तो पुढे आपल्या गावी निघून गेला. त्याचे ते 8 दिवस घरच्यासोबत खूपच आनंदात गेले. त्याच्या गुरूंनी सांगितले होते की तुला 8व्या दिवशी सूर्यास्ताच्या अगोदर आश्रमामध्ये यायचे आहे. पण घरी तो ती गोष्ट विसरून गेला. त्याला जेव्हा आठवण आली तेव्हा 8व्या दिवसाचा सूर्यास्त होऊन गेलेला होता. त्याने घाईघाईने परतण्याची तयारी केली, पण इकडे मात्र तो 8व्या दिवशी पोहोचला नाही. आणि गुरूंनी विचार केला की माझ्या शिष्याचा मृत्यू झाला आहे. एक तर जाताना त्याला एखादा हिंस्र प्राण्याने खाल्लं असावं, अथवा नदीचे पाणी वाढले होतं त्यामुळे तो वाहून गेला असावा, अथवा त्याच्या गावी त्याचा मृत्यू झाला असावा. तो न आल्यामुळे त्यांना फार वाईट वाटलं. रात्री विचार करत
करतच ते दुःखी मनाने झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते जागे झाले तेव्हा त्यांचा तो शिष्य आश्रमामध्ये पोहोचलेला होता. त्याला बघून त्यांना फार आश्चर्य वाटलं, कारण त्यांची भविष्यवाणी कधीच खोटी होत नसे. तो व्यवस्थित आहे हे बघून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी त्या शिष्याला तो आश्रमातून निघाल्यापासून त्याच्यासोबत काय काय झाले ते सर्व सविस्तरपणे सांगायला सांगितले. तेव्हा त्या शिष्यानं सर्व घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा त्या गुरूंना कळलं की याने मुंग्याची मदत केली. ज्या लाखो मुंग्या मरण्याच्या दारात जाणार होत्या त्या मुंग्यांना त्याने मदत करून एक प्रकारे पुण्य कमावलं होतं आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू टळला होता. ते शिष्याला म्हणाले की हे अगदी खरं आहे की आपलं कर्म फिरून येतं आणि आपलं पुण्य आपल्याला आडवं येत असतं. म्हणून नेहमी चांगलं कर्म करा. गुरु काय बोलत आहेत हे त्या शिष्याच्या लक्षात आलं नाही आणि त्याने गुरूंना पुन्हा विचारलं देखील नाही. तो त्याचा कामामध्ये मग्न होऊन गेला. चांगल्या कामाचं चांगलं फळ हे आपल्याला नेहमी मिळतं. कर्म आपला हिशोब नेहमी घेत असतं. कर्म आपला हिशोब कधीच उधारीवर ठेवत नाही. अशा प्रकारे त्या मुलाचा जीव वाचला, कारण की त्यानं चांगलं कर्म केलं होतं आणि ते कर्म त्याच्या मृत्यूलासुद्धा मागे टाकलं. कशी वाटली माझी कथा? आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.